श्री स्वामी समर्थ. तर आज आपण प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थांना आवडता बेसनाचा जो स्वीट रेसिपी आज आपण बनवणार आहे. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मी 1 वाटी बेसन घेतले. तर बेसन वडी आपण तयार करूयात, म्हणजे बेसन बर्फी छान अशी आपण तयार करूयात. तर त्यासाठी मी एक वाटीभर बेसन जे आहे ते घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आपण घालूया साजूक तूप. तर आपण खालीच याला छान असं तूप आणि थोडंसं दूध चोळून घेणार आहेत आणि मग आपण हे परतून घेणार आहेत बेसन. तर मी दूध घातलेत, 2-1 चमचे दूध घातलेत आणि 2 चमचे आपण साजूक तूप घातलेत. तर हाताने आपण हे असं मिक्स करून घेऊयात. तर आपण हे मस्त असं हाताने चोळून घ्यायचं आहे. छान असं वड्या तयार करण्यासाठी आपण हे सुकं पिठेलाच अगोदर थोडंसं तूप लावून घेतलेत आणि आपण हे मस्त असं चाळणीने चाळून घेऊयात. तर या पद्धतीने मी हे पीठ सर्व टाकून चाळणीने घेणार आहे चाळून. तर बर्फी तयार करण्यासाठी फक्त आपण बेसन पिठाचाच वापर करणार आहेत आणि बेसन पीठ जे आहे ते आपण संपूर्ण असं चाळून घेणार आहेत, कारण याच्या गेठुळ्यासुद्धा होऊ नये म्हणून आपण अशा पद्धतीने याला चाळून घ्यायचे आहेत. तर मी सर्व असं चाळून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने सर्व पीठ आपण घेतले आहेत चाळून आणि आता आपण कढई ठेवूयात आणि कढईमध्ये छान असं पीठ जे आहे ते आपण गरम करून घेणार आहेत, परतून घ्यायचं आहे पीठ. छान असा वास सुटेपर्यंत पीठ आपल्याला घ्यायचं आहे परतून. तर चाळून घेतल्यामुळं त्याचे एकसुद्धा गेठुळे होणार नाही आहेत आणि आपण तूप आणि दुधाचंसुद्धा टाकलेलं होतं. छान असं मिक्ससुद्धा करून घेतलेलं आहे, त्यामुळं पीठ जे आहे ते जास्त जळणारसुद्धा नाही आहेत. तर जेवढं हवं तेवढंच मी तूप मी यामध्ये घालणार आहेत, जास्त काही तुपाचा वापर करणार नाही आहेत. तर छान असा नैवेद्य आपण स्वामी समर्थांसाठी आज बनवतो आहे. तर आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे, 20 मार्च, म्हणजे आजच प्रकट दिन असल्यामुळं मी आज स्वामी समर्थांना बेसनाचा हा जो नैवेद्य आहे तो बनवते आहेत आणि आपण यामध्ये घातले तूप आणि आता आपण हा घेतो आहेत परतून. तर या पद्धतीने बेसन जे पीठ आहे ते छान असं आपण परतून घ्यायचे आहेत. तर वास सुटेपर्यंत छान असा वास येतो आणि आपल्याला कळतं की आपलं बेसन पीठ जे आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे. तर छान असं 5 ते 7 मिनटे तरी आपण हे परतून घ्यायचे आहेत छान असं. तर कमी गॅस करून मी तर पीठ आपण घेतले अशा पद्धतीने परतून आणि त्यानंतर आपण यामध्ये घालूयात दूध. छान अशी बेसन बर्फी आपल्याला बनवायची आहे. तर हिला कलरसुद्धा आपण टाकणार आहेत. आता मी दूधसुद्धा घातलेले आहेत. तर अगदी 3 ते 4 चमचेच दूध मी यामध्ये घातलेले आहेत आणि आपण हे दूध घातल्यानंतर पुन्हा असं छान असं परतून घेऊयात आणि छान भाजून द्यायचं आहे बेसन पीठ. तर बेसन पीठ आपण परतून घेतलेले आहेत. आता आपण करूया त्याची चाचणी तयार. आपल्याला साखर लागेल, 1 वाटीभर साखर मी यासाठी वापरली आहे. 1 वाटीपेक्षा थोडीशी कमी वापरायची आहेत, कमी गोड केलं तरी चालेल. तर 1 वाटीला संपूर्ण मी भरून घेतलेली नव्हती, तर कमी घेतली. तर आपण यामध्ये घालूयात अर्धी वाटी पाणी आणि याची आपण 1 तारी छान असा पाक होईपर्यंत घेऊयात, तयार करून घेऊयात. तर साखर विरघळेपर्यंत आपण अशा पद्धतीने हलवून घेणार आहेत. तर साखर खाली लागणार नाहीत अशा पद्धतीने. तर छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे. तर पाक तयार होईपर्यंत आपण तुपाचा हात लावून ह्यामध्ये आपण बर्फी जी आहे यामध्ये आपण तयार करणार आहेत, त्यामुळं खाली चिकटू नये म्हणून मी यावर तूप घालून अगोदरच एक डिश तयार करून ठेवलेली आहेत, म्हणजे आपल्याला लगेच पटकन टाकता येईल. तर आता आपण पाक चेक करून बघूयात. तर छान अशी एक तार तुटली की आपला पाक जो आहे तो तयार झाला आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि या पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहेत. तर छान एक 5-6 मिनटे तरी लागतात, फुल गॅसवर करून घेतले आहेत. आता आपण साईडला ठेवूयात आणि पीठ आपण जे भाजून घेतलेले पीठ आहेत ते आपण ठेवले आहेत आणि यामध्ये घालूयात तयार केलेला पाक जो आहे तो आपण यामध्ये टाकणार आहेत.
तर हे सर्व आपण घ्यायचे मिक्स करून. तर छान असा सुगंध येण्यासाठी आपण यामध्ये वेलची पावडरसुद्धा टाकायची आहे. तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजूनसुद्धा वेगळं जायफळ वगैरेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण मी वेलची पावडर यामध्ये टाकणार आहेत. तर आता मी थोडासा गॅस जो आहे तो कमी केलेला आहे, तर मिक्स करून घेण्यासाठी थोडा गॅस कमी करून मी अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहेत. तर बघा तुम्ही छान दिसत आहेत आणि आपलं जे बेसन आहे ते छान भाजल्यामुळं वाससुद्धा छान येतो. तर अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेत. तर मी वेलची पावडर टाकली आहे. वेलची पावडर पण यामध्ये मिक्स करून घ्या. छान असा सेंट येतो बर्फीला, त्यामुळं यामध्ये वेलची पावडर घातली आहेत. आणि फूड कलर मी टाकला आहे. येलो कलर जो आहे फूड कलर तो मी यामध्ये टाकला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर नाही टाकला तरी चालतो, पण मी यामध्ये फूड कलर जो आहे तो टाकलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण स्वामी समर्थांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य किंवा बेसनाचे लाडू, तर मी आज बेसनाची बर्फी करण्याचं ठरवलं नैवेद्यासाठी. तर संपूर्ण असा नैवेद्य, बेसनाचा नैवेद्य देवाला खूप आवडतो, त्यामुळं काहीतरी बेसनाचा एक प्रकार मी आज बनवलेला आहे, म्हणून आज आपण बर्फी बनवली आहे. तर स्वीटमध्ये लाडूसुद्धा आपण बनवलेले आहेत भरपूर वेळा, तर त्याच्यासुद्धा रेसिपी तुम्ही बघू शकता चॅनलवर. तर आज आपण छान अशी बर्फी जी आहे ती बनवली आहेत. तर या पद्धतीने आणि मस्त असं आपण ह्या एका डिशमध्ये तूप लावून घेतलेलं होतं, त्यामध्ये टाकून घेतली आहेत. आणि आता एका साईडनेच करूयात, म्हणजे बर्फी जी आहे तिची साईज थोडी जाड होईल. तर असं मिक्स करून घेतले आहेत. हवं तर ते ड्रायफ्रूट आपण यामध्ये टाकू शकतो. मी फक्त काजू बदामाचा थोडासा कूट केला आहे, मिक्सरमध्ये दळलेले आहेत, तेच मी यामध्ये घालणार आहेत. तर या पद्धतीने आपण हे थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर वड्या छान पडतात. तर यावर आपण काजू बदामाचे काप जे आहेत ती घालणार आहेत. अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि नक्कीच तुम्हीसुद्धा तयार करा. त्यासाठी मी आजच्या आजच हा व्हिडिओ बनवून लगेचच टाकलेला आहे. तर आपण काजू बदामाची थोडीशी पावडर झालेली आहेत मिक्सरमध्ये, पण मी यावर टाकले आहेत अशी छान असे काजू बदाम आपण दळून घातलेले आहेत. आणि याच्या थंड झाल्यानंतर मी वड्या पाडणार आहेत. तर या पद्धतीने आपले बर्फीचं पीठ जे आहे ते सेट केले आहेत मी. आणि थंड झाल्यानंतर याचे मी घेणार आहेत काप पाडून. तर सुरीने आपण याचे काप पाडून घ्यायचे. तर मस्त मऊ लुसलुशीत अशा ह्या वड्या तयार होतात. तर फक्त आपण बेसन पिठाचाच वापर करून आणि चासणी तयार करून हे जे वड्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत. तर आपण त्याला थोडंसं डेकोरेशनसुद्धा करणार आहेत. तर या पद्धतीने मी अगोदर एका साईडने आपण काप पाडून घेऊयात आणि थोडंसं डेकोरेशन करूयात. आपण ना एकदा एक काप करून घेणार आहेत. तर सिल्वर पेपर मी यावर टाकून घेतलेला आहेत अशा पद्धतीने. तर सर्व जो आहे तो अशा पद्धतीने टाकलेला आहे. आणि आपण याला पुन्हा एकदा काप करून कट करून घेऊयात आणि छान अशी बर्फी आपली ही तयार झालेली आहे. आणि खास आपण देवालासुद्धा याचा नैवेद्य दाखवूयात. एक बर्फी काढून छान नैवेद्य काढूयात. बघा तुम्ही छान बर्फी तयार झालेली आहेत. मस्त मऊ लुसलुशीत बर्फी आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि देवालासुद्धा नैवेद्य दाखवूयात. छान अशी कप पाडून घ्यायची आहेत. जशा हवे तसे आपण बर्फी तयार करू शकतो. तर चौकोनी शेपमध्येच मी तयार केली आहे. जर तुम्हाला आजची माझी रेसिपी जर आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करत जा. आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली आहे. तर पुन्हा एकदा आपण स्वामी समर्थ म्हणून आपला व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण असा आपला झाला आहे तयार. तर नक्कीच तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा.
व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि बाय.